नमस्कार, मी वर्षा. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज अशी मस्त संडे स्पेशल रेसिपी करणार आहे चिकनची. तर चिकन सुक्कं तुम्हाला मी दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. इथे बघा 1 किलो मटण आणलं होतं मी, कट करून स्वच्छ धुवून घेतलं होतं. सो बघू शकताय मस्त असं मटण स्वच्छ करून घेतलं आहे मी. आता त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालून मॅरिनेट करणार आहे. बाकीचे काय आलं लसूण पेस्ट वगैरे काय घालणार नाही, फक्त हळद आणि मीठ घालून मॅरिनेट करून लगेच मी शिजायला टाकणार आहे. सो पहिल्यांदा त्याच्यासाठी मी हळद घेतली बघा. 1 किलो चिकन असल्यामुळं भरपूर अशी हळद आणि 1-2 चमचा मीठ घातलं होतं. मिठाचं प्रमाण काय ते आपल्या ह्याच्यानुसार घालायचं. नंतर आणि सुक्कं करताना पण आपण घालू शकतो. तर छान असं हात माझा स्वच्छ आहे, मी दाखवा लागले ते. छान असं चिकनला कोट करून घ्यायचं मीठ आणि हळद. बघू शकताय छान असं कोटिंग झालंय. त्याला बाजूला ठेवते आणि आपण शिजायला टाकूया, त्याला फोडणी देऊया. तर इथं पातेलं ठेवलंय मी, पातेलं गरम झालंय आणि त्याच्यामध्ये आपण आता तेल घालायचं आहे. शिजताना थोडं कमी तेल घाला नंतर, आणि आपल्याला सुक्कं बनवताना तेल वापरणार आहे जास्त, त्यामुळे शिजताना जास्त घालायची गरज नाही. मी डायरेक्ट पण फोडणी देऊ शकते, पण घरामध्ये लहान आहे माझी मुलगी, सो तिला पण सूप वगैरे काढायला लागतं आणि करी पण आमच्यात घरी लागते, तांबडा रस्सा. सो त्याच्यामुळे त्याच्या सूपची गरज असते, त्यामुळं सूप बनवते. सूप म्हणजे आळणी. सो तेल छान असं गरम झालं आपलं. त्यानंतर एक कांदा घातला आहे मी मोठ्या साईजचा, बारीक कट करून फोडणीमध्ये. आणि छान असा कांदा आता परतून घ्यायचा. आणि हिंग घातलं होतं मी अगोदर, बघितलं असं मी सांगायचं विसरले वाटतं. हिंग घातलं होतं. हिंग मटण करताना घालत जावा, चांगलं असतं पचनाला, त्यामुळं हिंग आवर्जून घाला कोण घालत नसेल तर. सो हिंग घातलं. एक मोठ्या साईजचा कांदा घातला. आता छान असा कांदा परतून घ्यायचा. कांदा लगेच परतला गेला कारण की तेल छान तापलं होतं, त्यामुळे कांदा लगेच भाजला गेला होता. आता ह्याच्यामध्ये थोडंसं शिजायला टाकताना, त्यामध्ये मॅरिनेट करताना पण घातलं आहे मी हळद आणि मीठ. ह्याच्यामध्ये पण थोडं हळद घालायची आणि मीठ पण घालायचं, म्हणजे कलर आणखीन आपल्या आळणीचा छान येतो. तर इथं बघा थोडंसं हळद आणि मीठ घातलं आहे आणि फिरवून घ्यायला लागले मी मिक्स. जास्त वेळ ठेवायचं नाही, लगेच आपलं मॅरिनेट चिकन टाकायचं त्याच्यामध्ये, नाहीतर हळद जळण्याची शक्यता असते आणि ते कडवटपणा येतो, त्यामुळे लगेच टाकायचं चिकन फोडणीमध्ये जर हळद टाकत असाल तर. सो इथे छान असं आपल्याला चिकनला फिरवून घेऊया, जेणेकरून कांदा हळद मीठ सगळीकडं आपल्या चिकनला लागेल. हे बघा छान असं फिरवून घेतले मी चमच्याने. इथे आता मी प्लेट झाकून त्याला छान असं मीडियम गॅसवरती पाणी सुटेपर्यंत शिजू देईन. इथे बघा मी 1-2-3 मिनटं ठेवलं होतं मीडियम गॅसवरती, आणि छान असं आपल्या चिकनला स्वतःचं पाणी सुटलेलं आहे. बघू शकताय किती पाणी सुटलं आहे, भरपूर असं. सो एक जण काय करतात, हे पाणी आटवतात आणि त्यानंतर गरम पाणी वरून टाकतात. जर हे पाणी आटवलं तर मला असं वाटतं की त्या पाण्यात जास्त त्याचं स्वतःचं पाणी असं सत्व असते आणि त्याला टेस्ट जास्त असते, त्यामुळं मी त्याच पाण्यामध्ये गरम पाणी ॲड करते. पण एक जण असं करतात, तसं म्हणजे मला माहिती आहे ऐकून असं पण करतात म्हणून. पण हे ज्यावेळेस आपल्या चिकनला किंवा मटणला पाणी सुटतं स्वतःच, आता त्याच पाण्यामध्ये जास्त टेस्ट असते. मग त्याच्यातच मी आता गरम पाणी करून ठेवलं होतं, असं गरम पाणी त्याच्यामध्ये टाकून छान असं चिकन शिजून देणार आहे. चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही, एक 10 ते 15 मिनटात 15 मिनटं पण नाही, 10 मिनटं लागतात चिकन शिजायला मीडियम गॅसवरती. एकदा उकळी फुटली की मीडियम गॅस करायचं, 1-10 मिनटात चिकन आपलं शिजून येते. जास्तीत जास्त 15 मिनटं, त्याच्यावर चिकन शिजायला लागत नाही. सो बघू शकता इथं मी
पाणी घातले, थोडंसं जास्त झालं पण काही नाही आहे. शिजताना थोडंसं कमी होईल आणि नंतर आणि हे लागणारच आहे, कारण मुलीसाठी पण मला सूप बाजूला काढायचं आहे. सो अजून थोडंसं मीठ घातलं. ते चिकन शिजूसपर्यंत मी मसाल्याची तयारी करून घेणार आहे. इथं मी वाळं खोबरं अर्ध भकल घेतले वाळं खोबऱ्याचा, आलं लसूण घेतलं आहे, भरपूर असं लसूण घेतलं आहे, भरपूर असं आलं घेतलं आहे, भरपूर असं खोबरं घेतले आहे, एक टमॅटो मोठ्या साईजचा घेतला आहे आणि कोथिंबीर भरपूर अशी घेतली. कारण 1 किलो चिकन आहे आणि मला सुक्का आणि तांबडा रस्सा करायचा आहे आणि ह्याच मसाल्यात मी अंडा करी पण करणार आहे आईंसाठी. सो आई खात नाहीत ना मटन चिकन, त्यामुळे त्यांना अंडा करी करणार आहे. सो इथं बघा मसाल्याच्या भांड्यात मी सगळं घातलं आहे, सगळं आलं लसूण कोथिंबीर टॅमॅटो घातलं आहे आणि खोबरं, आणि याच्यावरती 2 चमचे तीळ घातलेत मी. काहीच भाजून घेतलं नाही, तीळ ना खोबरं ना कांदा असं भाजून घालतो ते मागच्या व्हिडिओमध्ये मटणाला घालता. हे जरा वेगळ्या पद्धतीने करायला खरं खूप सुंदर आणि टेस्ट झालेली, खूप मस्त आणि सुगंध तर इतका छान सुटलेला फोडणी घालताना, खूप छान झालेलं. इथं लवंग दालचिनी मिरे घातलं होतं मी त्याच्यामध्ये आणि तीळ घातले, सांगितलं तुम्हाला 2 चमचे तीळ लवंग दालचिनी मिरे घातले आणि त्यानंतर जिरे घालणार आणि मिक्सरला छान असं बारीक करून घेणार. तर बघा जिरे घातलेत, जिरे 2 चमचे घातलेत, तीळ 2 चमचे घातलेत, लवंग दालचिनी थोडे थोडे घातलेत, 4-5 असं घातले असेल. लवंग 4 दालचिनीचा लवंग 4 मिरे 4 आणि दालचिनीचा बारका तुकडा. झालेलं आहे आपला, बघू शकताय मस्त असं दिसते का. तर बघा आमच्या मुलीला आली झोप, शहराला आमच्या जुजू आली, तर रेसिपीच्या मध्ये हिला जुजू करायचंय. काय करा हाय झोप आली. बघते कांदा टमॅटो सुक्याचा कापून घेतलाय आणि अंडा करी पण करायचे त्याच्यासाठी पण कापलाय. तर मस्त असं आपण रेसिपीला सुरुवात करायची. आधी शिजले का बघूया अगोदर. आता चिकन शिजायला वेळ लागत नाही. शिजले का बघते. जर असं सूप आणि चिकनची थोडीशी पीस समजा मुलीसाठी साईडला काढायला गेले, ती तिखट खात नाही अजून, त्यामुळे तिच्यासाठी थोडंसं काढून ठेवते अगोदर. काय सूप वेगळे केले म्हणजे आळणी आणि पीसेस वेगळे केले सुक्यासाठी. ते आपण सुक्याला सुरुवात करूया. तर इथं गॅस पेटवून कढई ठेवले, कढई गरम झाले, त्याच्यामध्ये तेल घालायचं. तेल म्हणजे आता
काहीतरी आपण करत असेल तर जरा जास्तच करतो नॉनव्हेज करत असताना, पण तुम्ही कमी खात असाल तर कमी घालू शकता. तेल आपलं गरम झालंय, त्याच्यामध्ये हे लांब कट करून 2 मोठ्या साईजचे कांदे जे लांब लांब कट केलेत ते घालायचे. ते घालताना जरा फोडून घालायचे. छान कांदा पण भाजून घ्यायचा. कांदा छान भाजल्यानंतरच मसाला घालायचा. कांदा भाजायला मला थोडा वेळ लागेल, 2-3 मिनिटं. कारण कांद्याला तेच नाही भाजला, कांदा जास्त भाजल्यानंतर दाखवू. कांदा आपला छान भाजलाय, परफेक्ट भाजायला बघू शकता. थोडासा जरा असं काट ब्राऊन झाले इथपर्यंत भाजा, कारण मसाला पण टाकल्यानंतर काट आणि भाजला जातो, त्यामुळे थोडा परफेक्ट आहे. तर मग ह्याच्यामध्ये मसाला टाकणार आहोत. गॅस बारीक करूया. खोबऱ्याचं वाटण टाकायचं. वाटण छान असं भाजून घ्यायचं पूर्ण तेल सुटेपर्यंत, कारण की आपण खोबरं त्यात वाळत तसंच टाकले भाजून घेतल्यानंतर. आणि आलं लसूण पण कच्चेच आहेत मसाले, त्यामुळे छान असं आपण वाटण भाजून घ्यायचं. जितकं वाटण आपण छान भाजू तेवढं आपलं इतकं छान होतं आणि तर्री पण येते छान अशी. त्यामुळं वाटण छान भाजून घ्यायचं. त्याच्यावरती प्लेट भाजते 1 मिनिट आणि 1 मिनिटाने दाखवते तुम्हाला. आपला मसाला छान तेल सुटले का, तसं काय मसाल्याला मस्त तेल सुटलं. मसाला मध्ये एकदा मी आणि परतला होता प्लेट काढून. छान असा मसाला भाजला गेला आपलं वाटण बघू शकते. सुगंध पण छान येतो त्याचा. आता ह्याच्यामध्ये आपण ऑर्डर मसाले घालणार आहोत. चवीनुसार मीठ, काश्मीरी लाल तिखट पावडर जी असते, जास्त तिखटला नसते ती, कलर येतो त्याने चांगला. थोडीशी हळद, 1 चमचा धने पावडर, कोणत्याही कंपनीचा मटन किंवा चिकन मसाला, छान मिक्स करू. त्याच्यामध्ये आपण घरचं लाल तिखट चटणी ज्याला म्हणतो ते टाकायचं. तिखट खाता त्यानुसार कमी जास्त. त्याच्यामध्येच टमॅटो ॲड करायचा. मोठ्या साईजचा टमॅटो घेतला मी. थोडं पाणी घालायचं म्हणजे मसाला खाली लागणार नाही. आता ह्याला पण छान तेल सुटेपर्यंत मसाल्याला भाजून घ्यायचं. प्लेट लावून 1 मिनिट सुटले. आपण मसाल्याला तेल सुटले का आपले बघू शकता. मसाल्याला तरी पण आली छान. म्हणजे असं वाढायचं. छान असा मसाल्याला कलर पण आला बघू शकता. छान मसाला भाजला गेला. परत
भाजला गेला आहे. बघू शकता की तो लाल दिसतोय आणि कढी पण आली. कढीने एवढं तेल सुटलेलं. आता आपण शिजलेलं चिकन घालू. छान असं मसाला चिकनला कोट होईल असं छान मिक्स करून घेऊ. त्यामध्ये आपल्याला जरा तूप टाकायचं म्हणजे त्यामुळे टेस्ट आणखी छान आहे. चवीनुसार मीठ घाला. मीठ कमी असेल तर चेक करून. तर बारीक गॅस करून एक 5 मिनिट ह्याला शिजू देऊया मसाल्याला. एक 5 मिनिट शिजत ठेवलं होतं मी. मसाला वगैरे सगळं मिक्स होऊ दे त्यासाठी. बघू शकता छान अशी तरी आली होता मस्त. त्याच्यामध्ये आपल्याला करून गरम मसाला घालायचा. छोटा एक चमचा घातलाय, खूप छोटा आहे. आणि भरपूर अशी कोथिंबीर. मिक्स करून घ्यायचं. मस्त आपलं झणझणीत चिकन सुक्कं रेडी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. बघू शकता किती मस्त असं झणझणीत चिकन सुक्कं आपलं रेडी झाले. बघा मसाला छान भाजल्यामुळे तरी पण बघा किती छान आले. कलर पण छान आले. तर कशी वाटली तुम्हाला आज ही चिकन सुक्क्याची रेसिपी? झणझणीत होते आणि खूप मस्त होते. आणि काही जास्त मसाला वगैरे भाजत बसले नाही. मी डायरेक्ट केले. मसाला जो काय फोडणीमध्येच भाजायचा. नक्की तुम्ही पण ट्राय करा. आणि आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, धन्यवाद.